हॅलो फ्रेंड्स, आपण एशियन रिॲक्शन आणि एशियन टू रिॲक्शन बघितली. आज आपण बघू हॅलो अरेन्स आणि त्याचे केमिकल प्रॉपर्टीज. बघा, हॅलो अरेन्स काय असतात. ज्यावेळेस एखादा हॅलोजन ॲटम डायरेक्टली बेंझिन रिंगला जर अटॅच असेल, सपोज क्लोरीन असेल, ब्रोमीन असेल, आयोडीन असेल, फ्लोरीन असेल, जर यापैकी कुठलाही हॅलोजन ॲटम जर डायरेक्टली बेंझिन रिंगला जर अटॅच असेल तर त्याला आपण म्हणतो हॅलो अरेन्स. त्याला म्हणतो आपण हॅलो अरेन्स किंवा अराइल हॅलाइड. अराइल हॅलाइड, हॅलो अरेन्स आणि अराइल हॅलाइड. ज्या वेळेस एखादा हॅलोजन ॲटम डायरेक्टली बेंझिन रिंगला जर अटॅच असेल तर त्याला आपण म्हणतो हॅलो अरेन्स, अराइल हॅलाइड. ठीक आहे. मग आता अशा प्रकारची आपल्याला अराइल हॅलाइड बघायचे, त्याच्यामध्ये त्याच्या केमिकल प्रॉपर्टीज आपल्याला बघायच्या. ठीक आहे. बघा, सपोज जर बेंझिन रिंगला जर डायरेक्टली क्लोरीन जर अटॅच असेल तर याला आपण म्हणतोय क्लोरो बेन्झीन. क्लोरो काय, हा एक सबस्टिट्यूएंट आहे. कशाला अटॅच आहे? बेन्झीन रिंगला. पॅरेंट नेम काय आहे आपल्याकडे? बेन्झीन. ठीक आहे. या रिंगला आपण काय म्हणतो? बेन्झीन. ठीक आहे. पॅरेंट नेम आहे आपल्याकडे बेन्झीन आणि त्याला सबस्टिट्यूएंट अटॅच आहे क्लोरीन, म्हणून याचं नाव काय आहे? क्लोरो बेन्झीन. सेम जर ॲरोमॅटिक रिंगला जर ब्रोमीन अटॅच असेल तर याला आपण म्हणतोय ब्रोमोबेन्झीन. ब्रोमोबेन्झीन. ठीक आहे. सेम थिंग जर ॲरोमॅटिक रिंगला जर आयोडीन अटॅच असेल तर आपण याला म्हणतोय आयोडोबेन्झीन. सेम कन्सेप्ट जर ॲरोमॅटिक रिंगला फ्लोरीन जर अटॅच असेल तर आपण याला म्हणतो फ्लोरोबेन्झीन. फ्लोरोबेन्झीन. हे सगळेच्या सगळे काय आहेत? हॅलो अरेन्स आहेत. अराइल हॅलाइड आहे. म्हणजे अराइल मीन्स ॲरोमॅटिक रिंग आणि त्याला काय आहे? अटॅच हॅलोजन, म्हणून त्याला काय म्हणतो आपण? अराइल हॅलाइड. म्हणजे बेन्झिन रिंगला जर डायरेक्टली हॅलोजन ॲटम जर अटॅच असतील तर त्याला आपण म्हणतो अराइल हॅलाइड किंवा हॅलो अरेन्स. ठीक आहे. म्हणजे काय हॅलो अरेन्स किंवा अराइल हॅलाइड आहेत, हे बेसिकली किती प्रकारच्या रिएक्शन शो करतात. बेसिकली अराइल हॅलाइड shows first one nucleophilic substitution reaction. Second one electrophilic substitution reactions. And third one reaction with metals. ठीक आहे. जसे की सोडियम, पोटॅशियम, कॉपर, झिंक एक्सेट्रा, जे काही मेटल्स आहेत त्याच्यासोबत सुद्धा अराइल हॅलाइड रिॲक्शन शो करतात. ठीक आहे. मग आपल्याला स्टेप बाय स्टेप न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन बघायचे, इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन सुद्धा बघायच्या, नंतर रिॲक्शन विथ मेटल हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. ठीक आहे. मग या ठिकाणी आपण सुरुवात करू न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन्स. न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन ऑफ अराइल हॅलाइड. ठीक आहे. आपल्याकडे दोन एक्झाम्पल आहेत. एक आहे अल्काइल हॅलाइडचं, सपोज CH3Cl, आणि एक आहे आपल्याकडे अराइल हॅलाइडचं एक्झाम्पल.
क्लोरोबेन्झिन आहे आणि क्लोरोमिथेन आहे. क्लोरोबेन्झिन, क्लोरोमिथेन किंवा मिथाइल क्लोराइड किंवा अराइल क्लोराइड. ठीक आहे, दोन एक्झाम्पल आपल्याकडे आहे. ठीक आहे, बघा या ठिकाणी काय आहे, जे काही अराइल हॅलाइड जे आहेत हे न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन शो करतात अंडर ड्रास्टिंग कंडिशनला. कुठल्या कंडिशनला? ड्रास्टिंग कंडिशन. तर ड्रास्टिंग कंडिशन काय आहे? ड्रास्टिंग कंडिशन म्हणजे हाय टेम्परेचर अँड हाय प्रेशर. हाय टेम्परेचर अँड हाय प्रेशर म्हणजे अराइल हॅलाइड जनरली न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन दाखवत नाही, पण अंडर ड्रास्टिक कंडिशन अराइल हॅलाइड ऑल्सो शोज न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स. आता ड्रास्टिंग कंडिशन काय आहे? ड्रास्टिंग कंडिशन म्हणजे आपल्याकडे असणार आहे हाय टेम्परेचर आणि हाय प्रेशर. म्हणजे हाय टेम्परेचर आणि हाय प्रेशरला अराइल हॅलाइड हे सुद्धा न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन शो करतात. ठीक आहे, आणि हे जे एक आहे ॲलिफॅटिक अल्काइल हॅलाइड हे न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन शो करतात. ठीक आहे, नो डाऊट. पण हे जे अराइल हॅलाइड जे आहेत हे अंडर ड्रास्टिक कंडिशनला न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन शो करतात. मग याचं रिझन काय? आपल्याकडे क्वेश्चन आहे. कुठला क्वेश्चन आहे आपल्याकडे? बघा आपल्याकडे क्वेश्चन काय आहे, व्हाय अल्काइल हॅलाइड शोज न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन, व्हाय नॉट अराइल हॅलाइड. ठीक आहे, अशा प्रकारचा क्वेश्चन आपल्याला विचारला जाऊ शकतो. किंवा अल्किल हॅलाइड जे आहेत हे न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन शो करतात, पण अराइल हॅलाइड किंवा हॅलो अरिन्स हे न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन शो करत नाही. आणि दाखवल्यास तर त्या कुठल्या कंडिशनला दाखवतात? अंडर ड्रास्टिंग कंडिशन. म्हणजे अंडर ड्रास्टिंग कंडिशन म्हणजे काय? हाय टेम्परेचर अँड हाय प्रेशर. ठीक आहे, आपल्याकडे हा क्वेश्चन आहे. याचे रिझन आपल्याला बघायचे. याचे रिझन आहे, त्याचं रिझन आहे रिझन फर्स्ट आहे आपल्याकडे ते म्हणजे रिझोनन्स. आणि सेकंड रिझन आहे आपल्याकडे ते आहे कार्बन हॅलोजन. एक्स मीन्स हॅलोजन, कार्बन हॅलोजन बॉन्ड. रिझोनन्स आणि कार्बन हॅलोजन बॉन्ड म्हणजे याच्यामध्ये हा जो कार्बन हॅलोजन बॉन्ड आहे, हा कार्बन आणि हा हॅलोजन, हा कार्बन आणि हा हॅलोजन, हे कार्बन हॅलोजन बॉन्ड वेगवेगळा आहे. कशामध्ये वेगळा आहे? ठीक आहे, ते आपल्याला या ठिकाणी बघायचं. रिझोनन्स बघा या ठिकाणी काय आहे, हा मॉलिक्यूल रिझोनन्स शो करतोय. रिझोनन्समुळे त्या मॉलिक्यूलवरती काय इफेक्ट होतोय आणि त्याच्यामुळे तो का न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन दाखवत नाही हे आपल्याला या ठिकाणी आज बघायचं आहे. ठीक आहे, मग आपण स्टार्ट करू. रिझोनन्स काय आहे? हा मॉलिक्यूल कुठल्या प्रकारचं रिझोनन्स शो करतोय? ठीक आहे, हा मॉलिक्यूल रिझोनन्स शो का करत नाही? ठीक आहे, हे रिझन आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. ठीक आहे, आपण बघू रिझोनन्स. बघा आपल्याकडे आहे क्लोरोबेन्झिन. आपल्याकडे काय? क्लोरोबेन्झिन. या ठिकाणी क्लोरीन आणि क्लोरीनकडे तुम्हाला माहिती या ठिकाणी काय 6 पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहेत. ठीक आहे, सपोज या क्लोरीनने काय केले, हे दोन इलेक्ट्रॉन या ठिकाणी शिफ्ट केले आणि या ठिकाणचे हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत या ठिकाणी शिफ्ट होणार आहे. ठीक आहे, बघा या ठिकाणी आपल्याला कुठल्या प्रकारचं रिझोनन्स स्ट्रक्चर मिळणार आहे? बघा या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे या ठिकाणी डबल बॉन्ड क्लोरीनकडे असणार आहे 4 पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स आणि दोन इलेक्ट्रॉन या ठिकाणी डबल बॉन्ड फॉर्मेशनसाठी यूज झालेले आहेत, म्हणून याच्यावरती कुठला चार्ज येणार आहे? पॉझिटिव्ह चार्ज. ठीक आहे, या ठिकाणी जो पाय इलेक्ट्रॉन्स होते ते या कार्बनकडे काय झालेले आहेत? शिफ्ट झालेले आहे. बरोबर, आणि हा डबल बॉन्ड ऍज इट इज इथे आहे आणि हा सुद्धा या ठिकाणी इथे आहे. ठीक आहे, बघा परत जर हे इलेक्ट्रॉन या ठिकाणी जर शिफ्ट झाले तर हे इलेक्ट्रॉन या ठिकाणी शिफ्ट होणार आहे. बरोबर आहे, म्हणजे त्याच्यानंतरचं जे काही रिझोनेशन स्ट्रक्चर मिळणार आहे आपल्याला ते अशा प्रकारे मिळणार आहे. कशा प्रकारचं मिळणार आहे?
बघा हे फर्स्ट रिझोनेटिंग स्ट्रक्चर आणि हे सेकंड रिझोनेटिंग स्ट्रक्चर आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा हे जे पाय इलेक्ट्रॉन्स आहेत, सपोज या ठिकाणी परत जर शिफ्ट झाले तर हे पाय इलेक्ट्रॉन्स काय होणार आहे, या कार्बनकडे शिफ्ट होणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर जे काही रिझोनेटिंग स्ट्रक्चर आपल्याला मिळणार आहे ते अशा प्रकारे असेल. अशा प्रकारचं असणार आहे. हे थर्ड रिझोनेटिंग स्ट्रक्चर आहे. ठीक. आणि बघा या तिन्हीचं रिझोनेटिंग स्ट्रक्चर जे असणार आहे ज्याला आपण म्हणतो हायब्रिड स्ट्रक्चर, ते हायब्रिड स्ट्रक्चर काय असणार आहे बघा. आता या ठिकाणी काय निगेटिव्ह चार्ज कधी इथे आहे, कधी इथे आहे, कधी इथे आहे, बरोबर. म्हणजे हा जो निगेटिव्ह चार्ज आहे रिंग मध्ये काय होणार आहे, ओव्हरऑल रिंग मध्ये काय होतोय, फिरतोय. ठीक आहे. मग याच्यावरून आपल्याला रिझोनेटिंग स्ट्रक्चर जे आहे याचं हायब्रिड स्ट्रक्चर आपल्याला ड्रॉ करता येतं. त्याचं हायब्रिड स्ट्रक्चर जे असणार आहे या तिन्हीचं सुद्धा ते अशा प्रकारे असणार आहे. बघा डबल बॉन्ड कधी इथे आहे, कधी इथे आहे, प्रत्येक ठिकाणी डबल बॉन्ड शिफ्ट होतोय. ठीक आहे. या इथे सुद्धा बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी काय असणार आहे, हा जो क्लोरीन आहे सिंगली बॉन्डेड, ठीक आहे, या ठिकाणी काय पार्शियल डबल बॉन्ड कॅरेक्टर येते. प्रत्येक रिंग मध्ये काय डबल बॉन्ड असणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर या रिंग मध्ये सुद्धा आहे, म्हणजे रिंग मध्ये सुद्धा आपण अशा प्रकारचं ड्रॉ करू शकतो स्ट्रक्चर. ठीक आहे. आणि बघा निगेटिव्ह चार्ज कुठे कुठे आहे या रिंग मध्ये, या ठिकाणी ऑर्थो पोझिशनला आहे, बरोबर आहे. इथे निगेटिव्ह चार्ज आहे म्हणजे डेल निगेटिव्ह चार्ज. या ठिकाणी सुद्धा काय आहे बघा पॅरा पोझिशनला सुद्धा डेल निगेटिव्ह चार्ज. या ठिकाणी सुद्धा काय असणार आहे, डेल निगेटिव्ह चार्ज. आणि इथे काय असणार आहे, पॉझिटिव्ह चार्ज, बरोबर आहे. आणि हे जे स्ट्रक्चर आहे याला आपण म्हणायचंय हायब्रिड स्ट्रक्चर. याला काय म्हणायचंय आपल्याला, हायब्रिड स्ट्रक्चर. म्हणजे बघा या ठिकाणी रिझोनन्स आहे. आता मला सांगा जर सबस्टिट्यूशन न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन मध्ये हा क्लोरीन या ठिकाणी बाहेर पडला, बरोबर आहे. आता बाहेर पडला तर या ठिकाणी काय येणार आहे, पॉझिटिव्ह चार्ज येणार आहे, बरोबर आहे. आता हा बाहेर पडेल का, बघा या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी काय आहे, पार्शियल पाय बॉन्ड इलेक्ट्रॉन, पार्शियल पाय बॉन्ड आहे, बरोबर. पार्शियली या ठिकाणी एक बॉन्ड तयार झालेला आहे, म्हणजे डबल बॉन्ड कॅरेक्टर या मॉलिक्युल्स मध्ये इंट्रोड्यूस झालेला आहे. आता ज्या वेळेस मॉलिक्युल्स मध्ये डबल बॉन्ड कॅरेक्टर इंट्रोड्यूस होईल त्यावेळेस काय होणार आहे, हा जो क्लोरीन आहे बाहेर निघू शकतो का, नाही. ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी रिझोनन्स काय करतं, या ठिकाणी या मॉलिक्युल्स मध्ये पार्शियल डबल बॉन्ड इंट्रोड्यूस करतं, बरोबर आहे. आणि त्याच्यामुळे हा क्लोरीन इझिली बाहेर पडू शकतो का, नाही. ठीक आहे. आणि बघा दुसरं रिजन आपल्याकडे आहे कार्बन हॅलोजन बॉन्ड. सपोज बघा या ठिकाणचा जो काही कार्बन आहे, या ठिकाणचा जो काही कार्बन आहे याचं हायब्रिडायझेशन काय आहे बघा. या ठिकाणी काय, हा एक सिग्मा बॉन्ड, हा एक सिग्मा बॉन्ड आणि हा एक सिग्मा बॉन्ड, पाय बॉन्ड. पाय बॉन्डचं आणि हायब्रिडायझेशनचं काही घेणं देणं नाहीये, हे आपण बघितलेलं आहे. ठीक आहे. हायब्रिडायझेशनसाठी आपल्याला कशाची गरज पडते, फक्त सिग्मा बॉन्ड. किती सिग्मा बॉन्ड आहे, 3 सिग्मा बॉन्ड आहे. 3 सिग्मा बॉन्ड असतील तर त्याच्यापैकी एक सिग्मा बॉन्ड म्हणजे काय, एस ऑर्बिटल म्हणजे एस. ठीक आहे. नंतर राहिलेले दोन काय, पहिला पी आणि दुसरा सुद्धा पी म्हणजे sp2. म्हणजे या ठिकाणचा जो काही कार्बन आहे तो आहे sp2 हायब्रिडाइज कार्बन. ठीक आहे. आणि या ठिकाणचा बघा, या ठिकाणी काय, या ठिकाणी हायड्रोजन, इथे हायड्रोजन, इथे हायड्रोजन, या ठिकाणी आहे क्लोरीन. ठीक आहे. बघा या ठिकाणी किती सिग्मा बॉन्ड आहेत, 1 2 3 4 सिग्मा बॉन्ड आहे. फर्स्ट सिग्मा बॉन्ड एस ऑर्बिटल, सेकंड सिग्मा बॉन्ड पी ऑर्बिटल, थर्ड सिग्मा बॉन्ड परत पी मध्ये 3 ऑर्बिटल असतात आपल्याला माहिती आहे. म्हणजे या ठिकाणी काय होणार आहे, एक एस पी 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 म्हणजे sp3. या ठिकाणचा जो कार्बन आहे हा sp3 हायब्रिडाइज आहे आणि या ठिकाणचा जो कार्बन आहे हा sp2 हायब्रिडाइज आहे. ठीक आहे. मग याच्यामुळे काय होणार आहे मॉलिक्युल्स मध्ये, या ठिकाणी बघा आपल्याला माहिती आहे जी काही इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जी असते एखाद्या ऍटम, सपोज सेम कार्बन आहे, इथे कार्बन आहे, इथे कार्बन आहे. ठीक आहे. पण इथला कार्बन वेगळा कसा आहे, कारण की त्याचा हायब्रिडायझेशन आहे sp3. इथला कार्बन वेगळा कसा आहे, ज्याचा हायब्रिडायझेशन आहे sp2. आणि sp2 हायब्रिडाइज कार्बन ऍटम आर हायली निगेटिव्ह दॅन sp3 कार्बन ऍटम. म्हणजे इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जी आहे, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीची काय असणार आहे, sp ग्रेटर दॅन sp2 ग्रेटर दॅन sp3. म्हणजे इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी व्हॅल्यू कोणाची जास्त आहे, sp ची, त्याच्यानंतर sp2 ची, त्याच्यानंतर sp3 ची. आणि बघा आता ज्याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी व्हॅल्यू जास्त त्याच्याकडे काय असणार आहे,
निगेटिव्ह चार्ज असणार आहे, आणि ज्याच्याकडे निगेटिव्ह चार्ज असणार आहे त्याच्याकडून इझिली हा क्लोरीन बाहेर पडू शकतो का? नाही. बरोबर आहे. म्हणजे एक तर रिझोनन्स आणि या ठिकाणी असलेल्या कार्बनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी व्हॅल्यू. ठीक आहे, कार्बनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी व्हॅल्यू सेम असते. ठीक आहे, पण या ठिकाणी काय, हे जे हायब्रिडायझेशन चेंज होते आणि याच्यामुळे सुद्धा या कार्बनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी व्हॅल्यू चेंज होते. म्हणून या ठिकाणी आपण सांगतोय की हा जो कार्बन आहे हा हायली इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे दॅन धिस कार्बन ॲटम. And due to that, these molecules never shows nucleophilic substitution reaction under normal conditions. But it shows, म्हणजे हा जो क्लोरीन आहे या ठिकाणी बाहेर पडू शकतो, पण कुठल्या कंडिशनला? अंडर ड्रास्टिक कंडिशनला. म्हणजे ड्रास्टिक कंडिशन म्हणजे काय, या ठिकाणी आपल्याला टेम्परेचर जास्त सप्लाय करावं लागणार, या ठिकाणी प्रेशर अप्लाय करावं लागणार. ठीक आहे, त्यावेळेस हा क्लोरीन इझिली बाहेर पडू शकतो. अदरवाईज हा इझिली बाहेर पडेल का? नाही. म्हणून आपण सांगतो अराइल हॅलाइड जे आहे, अराइल हॅलाइड हे न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन दाखवत नाही. ठीक आहे, आणि या ठिकाणी काय हे दाखवतात का? बघा, या ठिकाणी रिझनच आहे का, इझिली क्लोरीन निघून जाऊ शकतो. ठीक आहे, या ठिकाणी पॉझिटिव्ह चार्ज तयार होऊ शकतो. ठीक आहे, एखादा न्यूक्लियोफाइल अटॅक करून या ठिकाणी क्लोरीन बाहेर पडू शकतो. SN1 रिएक्शन आणि SN2 रिएक्शन आपण बघितलेले आहे. ठीक आहे, हे दोन रिझन्स आहेत. बघा, या ठिकाणी कार्बन हॅलोजन बॉन्ड सुद्धा बघा, या ठिकाणी जो काही कार्बन हॅलोजन बॉन्ड आहे, कार्बन हॅलोजन बॉन्ड याच्यामध्ये sp2 हायब्रिडायझेशन आहे, या ठिकाणी sp3 हायब्रिडायझेशन. म्हणजे कार्बन हॅलोजन बॉन्ड सुद्धा कसा आहे, वेगळा आहे. आणि त्याच्यामुळं हे जे अराइल हॅलाइड आहे हे न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन दाखवत नाहीत, पण अल्काइल हॅलाइड मात्र न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन दाखवतात. आणि यांचा जो काही न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शनचा रेट जो आहे हा अल्काइल हॅलाइडचा जास्त असणार आहे ऍज कम्पेअर टू अराइल हॅलाइड. ठीक आहे, या ठिकाणी हे दोन रिझन आपल्याला माहिती असले पाहिजे की व्हाय अराइल हॅलाइड डज नॉट शो nucleophilic substitution reactions while alkyl halide shows nucleophilic substitution reaction because of first reason is resonance and second reason is carbon halogen bond is there. These bonds are different in these both molecules. Due to that, this aryl halide does not show nucleophilic substitution reaction under normal condition, that is normal temperature and pressure, while alkyl halide shows nucleophilic substitution reactions. ठीक आहे, या ठिकाणी न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन दाखवत नाहीत, पण दाखवलीच तर कुठल्या प्रकारे दाखवणार आहे, अंडर ड्रास्टिक कंडिशन. म्हणजे टेम्परेचर आणि प्रेशर या ठिकाणी आपल्याला काय करावं लागणार आहे, हाय ठेवावं लागणार आहे. त्याच वेळेस हे अराइल हॅलाइड हे न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन शो करणार आहे. मग अंडर ड्रास्टिक कंडिशनला अराइल हॅलाइड सुद्धा न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन दाखवतात. त्याचं एक्झाम्पल काय आहे, आपल्याकडे एक्झाम्पल असणार आहे त्या रिएक्शनचं डॉस प्रोसेस. ही जी डॉस प्रोसेस आहे ही प्रिपरेशन ऑफ फिनॉल साठी आपण यूज करतो इंडस्ट्रीमध्ये. प्रिपरेशन ऑफ फिनॉल, ज्यावेळेस फिनॉल आपण घेणार आहोत त्या ठिकाणी फिनॉलच्या प्रिपरेशनसाठी डॉस प्रोसेस यूज केली जाते, त्याची रिएक्शन सुद्धा आपण बघणार आहोत. पण जनरली आता या ठिकाणी न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन आहे. ठीक आहे, आणि त्याचं अंडर ड्रास्टिक कंडिशनला न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन दाखवतात अराइल हॅलाइड. ठीक आहे, त्याचं एक्झाम्पल काय असणार आहे आपल्याकडे, डॉस प्रोसेस. डॉस प्रोसेस मध्ये काय, प्रिपरेशन ऑफ फिनॉल. प्रिपरेशन ऑफ फिनॉल मध्ये आपण काय करतोय, जो काही क्लोरोबेन्झिन आहे हा क्लोरोबेन्झिन आपण ट्रीट करतोय 2 moles ऑफ NaOH सोबत. आणि अंडर ड्रास्टिक कंडिशन म्हणजे काय, टेम्परेचर आपल्याला हाय ठेवायचंय, प्रेशर सुद्धा हाय ठेवायचंय. मग हाय टेम्परेचर म्हणजे किती, या ठिकाणी आपल्याला ठेवायचे 623 केल्विन टेम्परेचर आहे. बरोबर आहे, आणि प्रेशर जे ठेवायचं आपल्याला अप्रॉक्सिमेटली 300 atm ऍटमॉस्फेरिक प्रेशर. ठीक आहे, ही जी कंडिशन आहे त्याला म्हणतो आपण ड्रास्टिक कंडिशन. ठीक आहे, आता 623 केल्विन टेम्परेचर भरपूर आहे, प्रेशर सुद्धा भरपूर आहे. ठीक आहे, म्हणजे अंडर ड्रास्टिक कंडिशनला हा मॉलिक्यूल आता कशामध्ये कन्वर्ट होतोय, फिनॉल मध्ये कन्वर्ट होतोय. 2 moles ऑफ आपण NaOH या ठिकाणी घेतलेला आहे. आणि ज्यावेळेस हा मॉलिक्यूल या मॉलिक्यूलचं कन्व्हर्जन या ठिकाणी आपल्याला सोडियम फिनॉक्साइड
या कंपाऊंड मध्ये याचं कन्व्हर्जन होतंय सोडियम फिनॉक्साइड, सोडियम फिनॉक्साइड, ठीक आहे. आणि या सोडियम फिनॉक्साइडला जर आपण ऍसिडिफाय केलं म्हणजे डायल्यूट HCl, डायल्यूट HCl, ठीक आहे. जर आपण याच्यामध्ये जर ऍड केलं तर आपल्याला या ठिकाणी मिळतो कंपाऊंड फिनॉल. आणि ही जी प्रोसेस आहे ही इंडस्ट्रियल मेथड आहे प्रिपरेशन ऑफ फिनॉलची, जी की वाईडली यूज केली जाते इन इंडस्ट्री, ठीक आहे. याला काय म्हणतो आपण फिनॉल. याच्यामध्ये जे काही बॉन्ड आहेत ते थोडे व्यवस्थित आपल्याला शो करायचे, ठीक आहे. फिनॉल याला म्हणतो आपण फिनॉल. म्हणजे OH ग्रुप जर डायरेक्टली अराईव्ह ग्रुपला म्हणजे या अरोमॅटिक रिंगला बेन्झीन रिंगला जर अटॅच असेल तर त्याला काय म्हणायचंय फिनॉल्स म्हणायचंय, ठीक आहे. या ठिकाणी ही जी रिॲक्शन आहे डॉस प्रोसेस ही आहे अंडर ड्रास्टिक कंडिशन. म्हणजे या ठिकाणी न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन झालेले या मॉलिक्यूलचं. म्हणजे या ठिकाणी एक न्यूक्लियोफाईल बाहेर पडलाय, दुसरा न्यूक्लियोफाईल ऍड झालाय अंडर ड्रास्टिक कंडिशन, म्हणून या रिॲक्शनला आपण म्हणतो न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन, आणि जी आहे डॉस प्रोसेस, ठीक आहे. म्हणजे जनरली जे काही अराईल हॅलाइड जे आहे हे न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन दाखवत नाहीत, पण दाखवल्यास तर ती काय असणार आहे अंडर ड्रास्टिंग कंडिशनला ते न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन शो करतात. मग ठीक आहे, मग कुठल्या प्रकारच्या रिॲक्शन हे मॉलिक्यूल शो करतात? हे मॉलिक्यूल शो करतात इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन, इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन, इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन, ठीक आहे. इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन आणि रिॲक्शन विथ मेटल, म्हणजे हे मॉलिक्यूल जे आहेत हे मेटल सोबत सुद्धा रिॲक्शन शो करतात, ठीक आहे. मग आपल्याला काय करायचंय? आपल्याला बघायचं आहे इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन कोणाच्या? या अराईल हॅलाइडच्या, ठीक आहे. त्या अराईल हॅलाइडच्या आपल्याला बघायचं आहे इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. आपण स्टेप बाय स्टेप इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन आपण स्टडी करणार आहोत अराईल हॅलाइडच्या. त्याच्यामध्ये क्लोरोबेन्झीन असेल, ब्रोमोबेन्झीन असेल, ठीक आहे, ॲडोबेन्झीन असेल, फ्लोरोबेन्झीन असेल, हे जे अराईल हॅलाइड जे आहेत याच्या आपण इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन बघणार आहोत. आता इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन म्हणजे काय? या ठिकाणी इलेक्ट्रोफाईल आता ऍड होणार आहे, बरोबर आहे. आता इलेक्ट्रोफाईल कशी जनरेट करायची, ते कसे ऍड करायचे ते आपण या रिॲक्शन मध्ये बघणार आहोत, ठीक आहे. आजपर्यंत आपण जे काही बघितलेलं आहे न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन म्हणजे SN1 रिॲक्शन आणि SN2 रिॲक्शन, त्या थोड्या मगअप करा, लक्षात ठेवा, तेव्हा आपल्याला या समोरच्या ज्या काही रिॲक्शन आहेत त्या आपल्याला इझी वाटतील, ठीक आहे. आज आपण इथे थांबू, नंतर आपण बघणार आहोत इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन ऑफ अराईल हॅलाइड किंवा हॅलो अरीज. ओके, थँक्यू.